तेव्हा तिकीट काढतो तेव्हा तिकीट मास्टर येत नाही आणि आता येऊन गेले. हॅलो मंडळी, मी पलक. मी आणि तेजू निघाली होती आपल्या बस स्टँडवर जायसाठी, कारण की आम्हाला जायचं होतं गावी आणि ट्रेनला होतं उशीर. तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही जाऊन आज बसनी, म्हणून मग आम्ही गेलो बस स्टँडवर. पण आम्हाला काय माहित की इतकं लेट होणार आहे. आणखी एक बस पण सुटून गेली कारण की ते पूर्ण भरून होती. तर कंडक्टरने म्हणलं की नेक्स्ट बसमध्ये बसायला म्हणून, आणि इतकं टाईम होईल म्हणून कोणाला माहीत होतं. मग आणखी आम्ही डिसाईड केला ते गर्दी पाहून हे सगळी, की आम्ही आता ठीक आहे, आम्ही आता रेल्वेने जाऊ म्हणून. तर आम्ही निघालो रेल्वे स्टेशनला जायसाठी. पण ते तिकडून निघाली होती आणि आम्ही इकडून निघालो होतो. लिटरली आम्ही ही वाली ट्रेन इतकी धावत धावत पकडली आहे आणि लोको पायलटने थांबवलं पण. थँक्यू सर तुमच्यासाठी, कारण की तुम्ही नसते तर आम्ही ट्रेन पकडूच नसतो शकलो. आणि हा व्ह्यू तर खूपच मस्त होतं. आणि तुम्हाला माहीत आहे की मला व्ह्यू बघायला किती जास्त आवडते म्हणून. मग तेजू आणि मी हाबूक खेळतच होतो. तेवढ्यातच आले आपले टी मास्टर आणि त्यांनी आम्हाला पकडून घेतलं. ब्रह्मपुरी येऊ द्या, पण मी तुम्हाला माझी स्टोरी सांगते. आम्ही धावत धावत ट्रेन पकडली होती. तरी पण मी उतरली होती केळझरला तिकीट घ्यायसाठी, पण नाही मिळू शकली कारण की वापस ट्रेन सुरू झाली होती म्हणून. पण त्याच्यानंतर मला जायचं होतं मावशीच्या घरी, तो पण नाही जाणं झालं. त्याच्यामुळे माझा खूपच जास्त मूड ऑफ झाला आणि मी आली मेविसच्या घरी. हाफवाली स्टोरी मी नंतर सांगेन. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.